आत्ता या रस्त्यावर ब्लॅक आईस आहे आणि मला भीती वाटते कारण ब्लॅक आईसवर कधीही गाडी स्किट होऊ शकते. आणि हे बघा आम्ही आता राईड करतोय, लडाखमध्ये राईड करत होतो. लडाखमध्ये राईड करता करता आमची राईड आता नार्नियामध्ये चालू झालेली आहे. एवढी डेंजर राईड आणि एवढी रिस्की राईड मी कधी नव्हती केली. ही जी आहे ब्लॅक आईसवर, ब्लॅक आईस आहे, ब्लॅक आईस आणि याच्यावर काहीच ग्रिप नाही पकडत. स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आपण आता आहोत गाटा लूप्समध्ये आणि तुम्हाला मी गाटा लूप्सचे टर्न्स दाखवतो. बघा हे बघा कशा आहेत, डायरेक्ट यू बेंड आहे. गुड मॉर्निंग एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या आग्रिकोली व्लॉगिंग चॅनलवर. सकाळचे वाजलेत 6 आणि आमची काल आम्ही स्टे घेतलेला पांगमध्ये सरचूच्या आधी, कारण पुढचा वेदर खूप खराब होता. आणि आता सकाळ झाली, मी माझी बाईक तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे आमच्या सगळ्या बाईक्स आता कशा चालू होतील काय माहिती. हे काल तुम्हाला जेव्हा डोंगर दाखवले सगळे ब्राऊन होते आणि आता सगळं व्हाईट झालंय. किती इंच थर बसलाय बघा, इथपर्यंत 2 इंच थर बसलाय गाडीवर. आणि ते सीट बघा, सीटवर पण 2 इंच. चला इथून निघूया आता. तर चला मित्रांनो, थंड हात लागू नको पल. आम्ही आता सकाळच्या 6 वाजलेत आणि एवढा बर्फ पडलाय, सगळीकडे बर्फ झालाय. हाच बेनिफिट घेऊन कसं बर्फात तेवढी थंडी नाही लागत, पण हा बर्फ जेव्हा मेल्ट होईल आणि त्याची जी वाफ निघेल ती सगळी थंडी हवा बनेल आणि त्याच्याने हवा टाईट होईल. ओ सायनिस चलो ना जल्दी. सायनिस्ट रस्ता आहे बघा, नंबर दिसा. सगळं व्हाईट आहे, रस्ता ब्लॅक आहे, आइस वाला, ब्लॅक आइस वाला. ऐसा गाडी जाएगा अचानक ऐसा होएगा. कल्चर का कसं आहे ते. माझी गाडी कशी बाईक कशी चालली, कशी सरळ चालली. चल आपण निघूया आता, कारण जेवढ्यात या थंडीत स्लेज राईड करायची आहे कोणला नको. चला आता आपण राईड स्टार्ट करूया, कारण आपल्याला सकाळी जेवढं जास्त कव्हर करता येईल तेवढं जास्त कव्हर करू आपण आता. पण हा सीन बघण्यासारखा आहे, खूप छान वाटतंय. आणि हा सीन काल सगळी माती होती बघायला, बंजर सगळं व्हाईट कापूस. सब सीन दिखाने का ठान लिया आपने. गाड्या बघ ना जायला द्या. सगळ्यांनी भारी काम केले ते डोकऱ्यानी, डायरेक्ट गाडी झाकून ठेवली. बोललो मी घालण्या सही से नको नाही तो इसको कोई गिली कर देगा. आता बघ, हा तुम्हाला मी आमच्या गाड्या दाखवतो आणि आजूची गाडी दाखवते बघा. आमच्या गाड्या अशा आणि आजूची गाडी अशी. फ्रेश होतो, केअर अप करतो आणि निघतो. पूरा ठंडा हो गया मेरे भाई. अभी किसी का गाड़ी गरम नहीं होएगा. इंजिन गरम व्हायलाच नको ना इथं बाबा. अरे थोड़ा पेट्रोल छिड़क के गाड़ी गरम करते क्या. हाँ क्या बोलता, इकडून पण बघू जा, इकडून ये इसका लॉक तो उल्टा पलटा हो गया भाई. इसका लॉक ही गुम हो गया रे. आताशा नको गोल्या, हात भिजल. डोला भिजला आता. चला आपण गाडी आता कोल्ड स्टार्ट होणार आहे
आणि कोल्ड स्टार्टला त्रास देणार आहे आवाज 100%. तर गेला गाडीने हा? होते का एका सेलमध्ये गाडी चालवते दररोज. उठलं तरी दाखवून बघ. त्याच्या याच्यावर तर आता आपण बघू शकता कशी मेहनत चालू आहे. तुझे मेहनत करण्यासाठी चालू आहे. मेहनत हे मेहनत किसके लिए चालू है मेरे भाई? चल रही है पुराना घोड़ा चालू करने के लिए. और यही है वो हमारा पुराना घोड़ा जो 2000 ये 2000 का थे 2016 का 10 साल पुराना. और ये प्लास्टिक 2 महीना पुराना, लेकिन अभी भी चालू हो रहा है. तर आता आपण विक्रमदाची गाडी चालू करण्यासाठी थांबलो आहोत. कोल्ड स्टार्ट करण्यासाठी. कोल्ड स्टार्ट करण्यासाठी. जशी विक्रमदाची गाडी कोल्ड स्टार्ट होईल आम्ही तशी इथून निघून जाऊ. गेअरअप करून झालं. आता निघतो आम्ही पुढच्या रस्त्याला. आणि आमच्या सोबत आता हे 2 पंजाबी रायडर पण आहेत. 2-3 आहे. चलो आम्ही आता निघतोय पुढच्या रस्त्याला. चलो रेडी. आमच्याकडे हे जे म्हणजे सेफ्टी जॅकेटमध्ये ही जी पॅडिंग आहे, इथे पॅडिंग असते, इथे पॅडिंग असते, इथे पॅडिंग असते. ते ॲक्च्युली आधी रबराच्या होत्या, आता दगडाच्या झाल्या. चला निघूया आता. 2 कव्वे रेडी कर. हे बघा जसं नवऱ्याला रिसेप्शनला रेडी करायला असतात पोरं आजूबाजूला माणसं, तसं शाबाश. चला श्री स्वामी समर्थ. आपण निघूया आता. आणि हा विशाल भाई आहे, रॉयल एनफिल्डचा माणूस. चलो भाई, थँक्यू. चला आपण निघूया आता पुढच्या जर्नीसाठी. बोला श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आजचा आपला प्रवास हा पांगपासून 12 लाखाला क्रॉस करेपर्यंत तरी आता फिक्स आहे. बाकी बघूया आपण पुढे. आणि मगाशी जे तुम्हाला मी दाखवलं पूर्ण व्हाईट होते, हे परत आता ब्राऊन व्हायला लागलेत. जसा जसा पाऊस ऊन पडत जाईल हा सगळा बर्फ मेल्ट होईल आणि परत हे बर्फाचे डोंगर उघडे नागडे होतील, बोडके. अरे ये रहे जुगाड़. ठंडी से बचने के लिए सबसे बढ़िया जुगाड़ किया लाला भाई ने. चलो कनेक्टेड. तुझा आवाज नाही गोल्या. ओके कनेक्टेड. चला आपण पांगवरून निघालोय. आणि हा जो रस्ता आहे जो रात्री आता स्नोफॉल झाला आहे. एकतर काल आम्ही हेवी स्नोफॉलमुळे अडकलेलो आणि आज जो स्नोफॉल झाला आहे त्याच्याने रस्त्यावर आता जो ब्लॅक आईस बनेल त्याच्याने सगळ्यात जास्त रिस्क जी असते राईडमध्ये ही ब्लॅक आईसची असते. आणि आता देव करो आणि ब्लॅक आईस न होवो. कारण एकतर आम्ही कालपासून म्हणजे आजचा 5वा दिवस होईल की आम्ही क्लायमेटमुळे आम्हाला त्रास होतो आहे. आम्हाला आमच्या जर्नी चेंज करावी लागते. चला आता इथे सगळ्या गाड्या बर्फाने भरलेल्या आहेत, सगळी घरं बर्फाने भरली. एका रात्रीत एवढा बर्फ पडला. चला आपण आपल्या जर्नीकडे आता कॉन्सन्ट्रेट करूया. बोला श्री स्वामी समर्थ. आज आपल्याला नकीला पास आहे. मी श्री स्वामी समर्थ नेहमी बोलतो बाबा, आम्ही सगळे स्वामी भक्त. मोरया मंगल मूर्ती. आज आपल्याला नकीला पास लागणार आहे, 12 लाखाला पास लागणार आहे, विस्की ब्रिज लागणार आहे. विस्की ब्रिज रम ब्रिज आजच ना. आज विस्की ब्रिज आहे आणि रम ब्रिज आहे. चला सुंदर असा प्रवास आपला चालू झालेला आहे. गाईज हा व्ह्यू चेक करा. हा व्ह्यू, या व्ह्यूला नेहमी आम्हाला ब्राऊन डोंगर बघायला भेटतात. पहिल्यांदा आम्हाला व्हाईट डोंगर बघायला भेटलेत. छान वाटतं. हा तुम्हाला कसं वाटतं हा व्ह्यू बघायला एकदा कमेंट करून नक्की सांगा. चला आपण असा व्ह्यू आपल्याला फक्त 12 लाखाला भेटत होता, पण आता आपल्याला सरचूच्या आधी पांगला पण हा व्ह्यू भेटला आहे. आणि जर पांगला हा व्ह्यू आहे तर तुम्ही इमॅजिन करा 12 लाखाला कसा असेल. आणि जर तुम्हाला बघायचं आहे की 12 लाखाला कसा असेल तर व्लॉगवर कंटिन्यू राहा. काही मिनटातच तुम्हाला 12 लाखाला पास बघायला भेटणार आहे, जो की नेहमी बर्फाने झाकलेला असतो. आणि यावेळेस तर हेवी स्नोफॉल आहे.
म्हणजे हेवी स्नो असणार आहे, मजा येणार आहे. व्ह्यू चेक करा गाईज, व्ह्यू चेक करा. सुंदर असा, सुंदर सुंदर. आणि इथे ड्राय आईस आहे. हा जो रस्त्यावर बर्फ पडलेला आहे तो सगळा ब्लॅक आईस आहे आणि याच्यावर कधीही गाडी स्किट होते. आणि मी तुम्हाला जसं उमलिंगलाचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला उमलिंगलाच्या ब्लॉगमध्ये समजलं असेल की मी ड्राय आईससाठी किती एक्सायटेड होतो, ब्लॅक आईससाठी एक्सायटेड होतो. आणि आत्ता या रस्त्यावर ब्लॅक आईस आहे आणि मला भीती वाटते आहे, कारण ब्लॅक आईसवर कधीही गाडी स्किट होऊ शकते. आणि हे बघा, आम्ही आता राईड करतो आहे, लडाखमध्ये राईड करत होतो. लडाखमध्ये राईड करता करता आमची राईड आता नार्नियामध्ये चालू झालेली आहे. सगळीकडे बर्फ व्हाईट व्हाईट, फक्त ड्राय आईसची भीती. ब्लॅक आईस, सॉरी माझ्याकडे तोंडात ड्राय आईस येते. ब्लॅक आईसची भीती जर सोडली तर सीन एवढा छान आहे, एवढी मजा येते एकदम. ब्लॅक आईसची भीती नसायला पाहिजे होती, मग जे एन्जॉय करायला मजा आली असती. हा हा हा. चला इथे हे ब्लॅक आईस आहे, ब्लॅक आईस आहे. हे बघा, आता आम्हाला सरचूकडे जायचं आहे आणि हा जो व्ह्यू अशक्य सुंदर, किती छान वाटतं आहे. आत्ता फक्त हे आताच छान वाटतं आहे. जसजशी दुपार होत जाईल, जसं ऊन येत जाईल तसतसे हे व्हाईट डोंगर परत ब्राऊन होत जातील. सुंदर सुंदर सुंदर. तर मित्रांनो, तुम्ही आता हे खाली बघू शकता ब्लॅक आईस. आणि हे एवढं रिस्की आहे की याच्यावर काहीच ग्रिप नाही पकडत. एक वेळा थांबला काला, मत रुक भाई, मत रुक मेरे भाई. हे बघा, खूप रिस्की आहे हे. एवढी डेंजर राईड आणि एवढी रिस्की राईड मी कधी नव्हती केली. ही जी आहे ब्लॅक आईसवर, ब्लॅक आईस आहे, ब्लॅक आईस. आणि याच्यावर काहीच ग्रिप नाही पकडत. शेट, आतापर्यंतची, आम्ही 2016 पासून राईड करतोय, आतापर्यंतची सर्वात रिस्की राईड ही आहे. आणि या टायमाला मी त्या रिस्की राईडवर आहे. मेमोरेबल आहे, मेमोरेबल. आताची आमची ही जी लडाख राईड झाली त्यामध्ये आम्ही सगळं एन्जॉय केलं. ऊन, वारा, पाऊस, बर्फ, ब्लॅक आईस, मौसमने जी आमची हवा टाईट केली ती पण याआधी कधी नव्हती केली. या ब्लॅक आईसवर गाडी चालवणं, कोणीतरी ज्याने का ब्लॅक आईसवर गाडी चालवली असेल त्याला एकदा नक्की विचारा की किती रिस्क असते आणि किती आपण. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. डेंजर, फुल ऑन रिस्क आहे, फुल ऑन रिस्क. कारण या बर्फावर, हे बघा तुम्हाला दिसतं आता, या बर्फावर कधी गाडी स्किट होईल सांगता येत नाही. आमचे दोन्ही पाय खाली आहेत. गाडी फर्स्ट गिअरमध्ये लो रेसवर आहे की जेणेकरून स्वतःच कंट्रोल होईल. आणि श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. हे इथे जर आम्ही ब्लॅक आईसची रिस्क नाही घेतली तर आम्हाला थांबायला लागेल दुपारपर्यंत. आणि वाजलेत सकाळचे 7:30.
आम्ही हे 4-5 तास जर थांबलो तर आमचा बराचसा टाईम जाईल, कारण आधीच आमची आयटनरी जी आहे ती बिघडलेली आहे. कारण मौसमने एवढा त्रास दिला, कंटिन्यू आजचा 5वा दिवस आहे की क्लायमेट आम्हाला साथ देत नाही आहे. चला, आमचे 3ही रायडर आणि मी अरे 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 श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. यस, श्री स्वामी समर्थ. स्वामी आहेत पाठीशी, घाबरण्याची गोष्ट नाही आहे. फायनली आपण पोचलो नकिला टॉप. आहे 15,547 फुटांवर. शौर्य चक्र RCC नकिला टॉप. बघा, आपण त्याच्या माइलस्टोन जवळ जाऊया. बघा, नकिला टॉप. तर मित्रांनो, इथून आपल्याला गाटालूप्सला सुरुवात होती. हा बघा, खाली जो तुम्हाला दिसतोय हा गाटालूप्स आहे. आणि या गाटालूप्सला 21 की 36 यू हेअरपिन बेंड आहेत. डायरेक्ट असा आल्यावर डायरेक्ट असा फिरायचा 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 फिरायचा. चला आपण, हा कसली काठी? हो, थांब देतो. ओ पाजी आजा. तर आता मित्रांनो, आपण आलेलो आहोत गाटालूप्सला. बघा, गाटालूप्स. इथून हेअरपिन यू बेंड आहेत. मी तुम्हाला दाखवतो हेअरपिन यू बेंड. हे बघा, डायरेक्ट हे जे टर्न्स आहेत डायरेक्ट यू टर्न आहेत आणि सगळेच्या सगळे यू टर्न आहेत. त्याच्यामुळे यांना गाटालूप्स बोलतात. बघा, हा टर्न आहे. तुम्हाला मी वरून एखादा व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करेन. थांबा. इथून एक मिनिट मी दाखवतो तुम्हाला गाटालूप्स. पुढच्या टर्नवरून दाखवतो गाटालूप्सचे यू बेंड्स. आपण आता आहोत गाटालूप्समध्ये आणि तुम्हाला मी गाटालूप्सचे टर्न्स दाखवतो. बघा, हे बघा कशा आहे. डायरेक्ट यू बेंड आहे. आणि समोरच बाबा हरभजन मंदिर आहे. चला तो पण बघू. आणि हा आहे बाबा हरभजन मंदिर. इथे लोक पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स टाकतात श्रद्धांजली म्हणून. चला, श्री स्वामी समर्थ. आपण आता गाटालूप्सची मजा घेऊया. सगळे यू बेंड आहेत इथे आणि आर्मीवाले आहेत. आर्मीवाल्यांसाठी एक सॅल्यूट तो बनताय. डोंट बी अ गामा इन द लँड ऑफ लामा. याचा अर्थ असा होतो की ही लामाची धरती आहे, पीसफुल लोकांची धरती आहे. इथे गामा पहिलवानसारखं ॲग्रेशन नका दाखवू. शांतीने रस्ता चालवा, रस्त्यावर गाडी चालवा, पीसफुली चालवा. BROने जे सगळे हे लिहिलेले आहेत खूप क्रिएटिव्ह आहेत. सगळे खूप क्रिएटिव्ह आहेत. सगळे स्लोगन्स क्रिएटिव्ह आहेत. हे बघा, गाटालूप्स. दिसत आहेत. गाटालूप्स ही मजा आहे गाटालूप्सची. आणि आपल्याला आता त्या नदीच्या लेवलला जायचं आहे. तर आपण आता आहोत विस्की ब्रिज. या ब्रिजचं नाव आहे विस्की ब्रिज. चला, आणि तुम्हाला मी दाखवतो
तुम्हाला वाटलं खोटं बोलतोय, हा विस्की ब्रिज कसं नाव असेल. हे बघा, हे बघा, याच्यावर काय लिहिलं आहे, विस्की ब्रिज. आपण घाटालूप्स उतरल्यानंतर एक विस्की ब्रिज लागतो आणि एक रम ब्रिज लागतो. आपण आता विस्की ब्रिज उतरलो, आता आपण रम ब्रिजवरून जाऊया. ओ ट्रक वाल्या, ओ खोतियां साईड दे, कुत्रियां. आता येऊ कोणता साईड देते. हा हिला भोलेनाथ शंकर श्री जय श्रीराम. आपण उतरलो आता घाटालूप्स आणि आता हा स्ट्रेट रोड चालू झालेला आहे. कधीपासून घाटालूप्समध्ये खूप छोटा रोड होता. आता सीन बघा, बाजूला निळी क्षार, आकाशी क्षार नदी. आकाशी नाही, कसा कलर आहे, आकाशी ग्रीनिश. झालेला आहे. ब्रिजचं नाव मी तुम्हाला वाचून सांगतो. या ब्रिजचं नाव आहे ब्रँडी ब्रिज. बघा, मी तुम्हाला जवळून दाखवतो. कॅमेऱ्यामध्ये ना थोडंसं स्लो दिसतं. हे बघा, ब्रँडी ब्रिज. आधी विस्की गेला, आता हा ब्रँडी होता. अजून पुढे बघू चला आपण. चला, अजून एक ब्रिज आलेला आहे. हा आहे ट्विंग ट्विंग. आणि हा ट्विंग ट्विंग ब्रिज जुना आहे. याच्यावर नवीन बाजूला काम चालू आहे, कारण याच्यावर तुम्ही फळ्यांची कंडिशन बघू शकता. कार 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 कार. बाबा बराच आवाज आई भावले मागचा. चला, आपण सरचूला जाऊ. आता आम्ही त्या रोडने आलो, आता या रोडने परत चाललो आहे. या नदीच्या पॅरलल आपल्याला जायचं आहे सरचूपर्यंत. सरचूनंतर मग आपण बारालाचाला पास पार करू. बारालाचाला पण व्ह्यू एकदम जबरदस्त असणार आहे. व्लॉगवर कंटिन्यू राहा, तुम्हाला तो व्ह्यू पण दाखवतो मी. आम्ही जो ऑरेंज ज्यूस कॅरी केलेला, तो ऑरेंज ज्यूस फायनली आम्ही आता टँकमध्ये टाकलेला आहे. आणि माझी टाकी भरलेली नाही, माझ्या टाकीने जास्त पेट्रोल पिलेलं आहे असं दिसतंय. बाकी राहिला माझ्या बराच. उद्या टाकी फुल झाली बघ, बराच बाकी राहिले. पाणी नाही आता. ट्रॅक्टरमध्ये पेट्रोल टाकायचा अंदाज होतो. डिझेल बरोबर. चला आता मॅगी केला तुला उजेला केला, तू बोलशीलच ना. बरोबर आहे. चला, आमचा कॉफी ब्रेक संपला आणि आम्ही निघालो पुढे जायला. आता आम्हाला लागणार आहे बारालाचाला पास. बारालाचाला पास आम्हाला कव्हर करायचा आहे. चला, हा आहे सरचू. बारालाचाला 14 किलोमीटर. चला, फक्त 14 किलोमीटर राहिलेला आहे बारालाचाला पास आपल्यापासून. आणि आपण हो ब्रेकर आहे. ओके ओके, 14 किलोमीटर आणि मग अजून एक पास आपला कंप्लीट. आणि मग बारालाचाला पास कंप्लीट केल्यानंतर येणार आपल्याला झिंगझिंग बार. झिंगझिंग बार उतरलो की मग आपली लडाखची जर्नी कंप्लीट होते आणि आपल्या स्पिती जर्नीला स्टार्ट होते. चला, इथून हा बर्फाचे डोंगर चालू झालेले आहेत आणि आपल्याला बर्फाच्या मध्ये जायचं आहे. चला, सुंदर असे डोंगर. तर मित्रांनो, आपल्याला आता बारालाचाला पास करताना असं वर जायचं आहे त्या बर्फांच्या मध्ये. बघा, इथून हा स्ट्रेट रोड जाईल डायरेक्ट बर्फांच्या मध्ये.
इकडे माझे हे ग्लोव्ज आहेत विंटरसाठीचे वॉटरप्रूफ. एकदा मनाली क्रॉस केली की मग परत रायडिंग ग्लोव्ज येतील. वॉर्मर ग्लोव्ज त्याच्या आतमध्ये वॉर्मर ग्लोव्ज आणि वर रायडिंग ग्लोव्ज येतील. चला आता 12 लाखाला पासला सुरुवात झालेली आहे. जेव्हा 2024मध्ये आम्ही आलेलो तेव्हा हा रोड पूर्ण खराब होता, ऑफ रोड होता. आता रोड बनलेला आहे, टकाटक रोड आहे, मज्जा येणार आहे. अजून एक पास आपण कॉन्कर करणार आहोत. तर मित्रांनो आपण चढतोय 12 लाखाला पास आणि इथे बर्फ बघा. ओ ओ ओ तरी हा पूर्ण पास बर्फाने भरलेलाच आहे. पुढे बंप आहे कृतिक, माझ्या मागे कृतिक आहे. कृतिक बंप आहे पुढं. आणि हा व्ह्यू चेक करा गाईज. वाव, जस्ट वाव आहे, वाव. शिव्या दिल्या. तर तुम्हाला आवाज नसेल आला इंटरकॉम याच्यामध्ये माईकमध्ये. त्या कारवाल्याने शिव्या दिल्या त्याला, कारण तो बरोबर टर्नवर असं ब्लाइंड स्पॉटला थांबलाय. हा व्ह्यू बघा, सुंदर. मला माहिती आहे आपल्या इकडे अजून पाऊस नाही पडला, खूप गरम होत आहे आणि इकडे आम्हाला खूप थंडी लागते. एवढी थंडी लागते की आम्हाला जॅकेट बिकेट सगळं घालून झोपावं लागतं, कानटोपे हँडग्लोव्ज घालून झोपावं लागतं. काल तर मी वॉर्मझीचे वॉर्मर्स घेतलेले, ते पॅकेट येतात, तो पॅकेट पिशवीतून काढायचा आणि शेक करायचा, मग तो गरम होत जातो पाऊच. तो पाऊच गरम होता, तो छातीजवळ ठेवून झोपलेलो मी, एवढी थंडी होती काल. वाव, हा लँडस्केप बघा, सगळीकडे बर्फ बर्फ बर्फ. तर गाईज आम्ही पोचलो काजाला. काजा नाही बाबा, काजा अजून इथून 50-60 किलोमीटर लांब आहे. अजून मजा बाकी. आणि इथे पूर्ण रोड गाडी करेगा की नाही? तसाच खराब, ना स्टेचा ऑप्शन ना नेटवर्क, फोन नेणार काहीच नाही. आणि आम्ही या टेंट मध्ये राहतो आता. सबसे एक्सपेंसिव है भाई, 4,000 रुपयाची झोपडी भेटली आम्हाला. झोपड़ी टेंट भी नहीं है. झोपडी बनवली, झोपडी. क्या मिलेगा? कुछ नहीं मिला, खाली पत्थर मिला रोड पे. नको नको हुआ. मला नाही करायचीच भीती उजा. आम्हाला रमी खेळायला जागा भेटली आहे. हा, तो एकच काम होईल इथं. बाकी ना नेटवर्क भी नहीं है. बाकी ना रस्ता आहे, ये बोर्ड ना सुविधा आहे, तू बोलला बोर्ड ना लाईट आहे, ना नेटवर्क आहे. कोण बोलला बोर्ड आपल्याला?